नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचेच सहर्ष स्वागत करीत आहोत की नुकत्याच झालेल्या 2025 सालातील सोलापूर जिल्ह्यातील 12 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत व त्याचे निकाल देखील आपण सर्वांनी पाहिलेले आहेतच. परंतु या 12 नगर परिषदांच्या निवडणुकीचे ओपिनियन पोल सर्वे मी या चॅनलवर आपल्याला दिलेले होते. त्यानुसार आपण सदरचे ओपिनियन पोल सर्वे हे 74,000 लोकांनी पाहिलेले आहेत. तसेच या चॅनलचे म्हणजेच मी दिलेला ओपिनियन पोल सर्वे पाहण्यासाठी आपण जवळजवळ 7,100 तास हे ओपिनियन पोल सर्वे आपण पाहिलेले आहेत. तसेच बऱ्याच व्हिडिओ पाहणाऱ्यांनी या चॅनलला मी आवाहन केल्याप्रमाणे सबस्क्राईबही केलेले आहेतच. यावरून मी प्रथम 74,000 लोकांचे मनापासून आभार मानत आहे. तसेच मित्रांनो, मी दिलेला ओपिनियन पोल सर्वे हा 70% खरा झालेला आहे की मी जिल्ह्यातील 12 नगर परिषदांच्या ओपिनियन पोल सर्वे देताना मैदर्गी व मोहोळ या 2 नगर परिषदांचा निर्णय काही होऊ शकतो असे मी सांगितले होते. तरी त्या 2 नगर परिषदा सोडून राहिलेल्या 10 नगर परिषदांपैकी जवळजवळ 7 नगर परिषदांचे दिलेले ओपिनियन पोल सर्वे हे खरे झालेले आहेत. त्यामध्ये पंढरपूर असेल, सांगोला असेल, दुधने असेल, अकलूज असेल, अक्कलकोट असेल, कुरवडे असेल अशा नगर परिषदा होत्या. तसेच मंगळवेढ्याचा हा पोल मी भारतीय जनता पार्टी विजय होईल असे सांगितले होते. परंतु तिथे मात्र अटीतटीची लढत झाल्यामुळे तिथे तसेच तर विकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि तो फक्त 212 मताने झालेला आहे. त्यामुळे तेथील मी दिलेला पोल थोडक्यात हुकलेला आहे. परंतु मी सदरचे ओपिनियन पोल सर्वे देताना सांगितले होते की सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी चालणार नाही. त्यामुळे या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांचे ऑपरेशन लोटस हे सबसेल फेल होणार हे मी आपल्याला ठासून सांगितले होते. हे मात्र खरे झालेले आहे, ते आपण पाहू शकता. कारण पालकमंत्र्यांनी सांगितले होते की सोलापूर जिल्ह्यातील 12 नगर परिषदापैकी 11 नगर परिषदा आम्ही जिंकणार आहोत. त्याचे या बोलण्याला या पुरोगामी विचारांच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांनी, लोकांनी, शेतकरी मतदारांनी व मध्यम शहरी मतदार लोकांनी देखील जयकुमार गोरे साहेब यांच्या विकासाच्या भूलथापांना व त्यांच्या धमकीलाही भीक घातलेली नाही व भाजपच्या पक्ष फोडणाऱ्या, नकली व संविधान न मानणाऱ्या हुकुमशाही राजकारणालाही मतदारांनी जनतेने भीक घातलेली नाही. एवढा सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा आहे. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांची या निवडणुकीत फारच राजकीय बदनामी झालेली दिसत आहे व भाजपला तर जनतेने गृहीत धरले नाहीच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र जिल्ह्यातील मध्यम शहरी, मध्यम ग्रामीण भागातील जनतेने भाजपला सोडून महायुतीतील त्यांचेच मित्रपक्ष म्हणजेच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब व काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाला स्वीकारलेले प्रथमदर्शी दिसत आहे. त्यामुळे या 12 नगर परिषदांच्या शहरी व ग्रामीण शहरी भागात 2024च्या विधानसभेला महायुतीला साधारण 50.62% इतकी मते होती. आता मात्र महायुतीची मते 57.51% इतकी झालेली आहेत. म्हणजेच महायुतीला त्यांच्या मतात 7.27%नी या नगर परिषदांच्या निवडणुकीत वाढ झालेली आहे. पण मताच्या वाढीत वैयक्तिक भारतीय जनता पार्टीची मताची वाढ झालेली नाही, हे विशेष. म्हणूनच या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला फक्त 4 जागा जिंकता आलेल्या आहेत. त्यापैकी अनगरी ही तर बिनविरोध निवडणूक झालेली आहे व मैदर्गी देखील तेथील निवडणुकीमध्ये काठावर पास झालेली आहे किंवा आलेली आहे समजा. त्यामुळे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्या राजकारणाला 0% यश आलेले आहे व त्यांचे पालकमंत्र्यांच्या प्रभावांचा जिल्ह्यावर कोणताच राजकीय परिणाम झालेला नाही. त्यामुळे त्यांनी सोलापूर जिल्ह्यात केलेले धमकेबाजा व उद्धटपणे बोलून केलेले ऑपरेशन लोटस हे सबसेल फेल झालेले दिसत आहे. त्यामुळे
विजयी झालेली भारतीय जनता पार्टी ही जुनीच विजय झालेली आहे. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते की जयकुमार गोरे यांच्या नवीन BJPला जनता स्वीकारेल का जुन्याच BJP विजय होईल हे मी सांगितले होते. त्याप्रमाणे माझा पोल खरा ठरला की जुनीच BJP विजय झालेली आहे आणि जयकुमार गोरे यांची नवीन BJP निर्माण झालेली नाही हे विशेष. तसेच बार्शी व अकलूज सोडलं तर मते टाकण्यासाठी इतर मोठ्या पक्षांना आधारच नसल्यामुळे सदरच्या पुरोगामी विचारधारेच्या लोकांनी पंढरपूर, मंगळवेढा या ठिकाणी स्थानिक आघाडीला मतदान केलेले आहे व मोहोळ व सांगोला व दुधनी या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेला मतदान केलेले आहे व कुर्डवाड येथे अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलेले आहे. याचा परिणाम असा झाला की विधानसभा 2024 निवडणुकीत महाविकास आघाडीला शहरी व साधारण ग्रामीण शहरी भागात 45.32 इतकी मते होती. पण आज या 12 नगर परिषदांच्या निवडणुकीचा विचार केला असता महाविकास आघाडीची 9.58% इतकी मते कमी झालेली दिसत आहेत. तरी या कमी झालेल्या मतापैकी 2.31% ही मते ही स्थानिक आघाडी व इतर पक्षांकडे वळालेली आहेत व राहिलेली 7.27% मते ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची राष्ट्रवादी पक्षाकडे ही मते वळालेली आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे शिवसेना यांचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत व काही ठिकाणी त्यांचे सत्ता आलेली आहे. हे प्रथमदर्शी आपल्याला सर्वांना दिसत आहे. पण महाविकास आघाडीची फुटलेली 9.58% मतदान हे नाईलाजाने एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना व अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी या पक्षांना पडलेले आहे. म्हणजेच पर्यायाने भाजपलाच हे मतदान लोकांनी केलेले आहे व झालेले आहे हे समजून देखील पुरोगामी विचारधारेच्या लोकांनी दगडापेक्षा वीट मऊच असते असेच मान्य केलेले दिसत आहे. म्हणून मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी व अजित पवार साहेबांनी या सोलापूर जिल्ह्यातील या विजयासाठी जास्त हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. कारण या दोघांना पडलेली किंवा या दोघांच्या पक्षाला पडलेली या दोघा नेत्यांच्या पक्षांना पडलेली मते ही तात्पुरती स्वरूपाची आहेत. त्याचे कारण काही ठिकाणी मतदारांपुढे मते टाकण्याचा पर्यायच नव्हता ना. म्हणून येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तर ग्रामीण भागातील मतदार व पुरोगामी विचारसरणीच्या या जिल्ह्यातील मतदार व सर्वसामान्य जनता तर 100% भाजपला मतदान करणार नाहीच. तसेच मान्य एकनाथ शिंदे साहेब, मान्य अजित पवार साहेब यांच्या पक्षांना सुद्धा ही पुरोगामी विचारसरणीची जनता स्वीकारणार नाही याची काय गॅरंटी देता येत नाही हे मात्र खरे आहे. त्यानुसार मित्रांनो, मी आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे दिले जाणारे ओपिनियन पोल सर्वे हे माझ्या चॅनलवरून म्हणजेच आवाज 55 न्यूज या चॅनलतर्फे जवळजवळ 75% ते 85% खरे होणारे असतील हे मी अतिविश्वासाने सांगतो. इतका राजकीय अभ्यास मी सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्याचा गण व गट वाईज केलेला आहे. यासाठी माझा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा की मी किती खरे बोलतो व किती खोटे बोलतो हे आपल्याला माहीत झालेले आहेच. तरी आजचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करावा, त्या व्हिडिओस लाईक करावे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ओपिनियन पोल सर्वेसाठी आजच ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे ही विनंती मी आपल्याला करीत आहोतच. तसेच सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि ती निवडणूक 15-20 दिवसांनी होणार आहेच. तरी त्या सुद्धा निवडणुकीवर मी एक व्हिडिओ तयार करणार आहे आणि त्या सोलापूर महानगरपालिकेचा ओपिनियन पोल सर्वे देणार आहे. तसेच 1-2 दिवसामध्ये मी सोलापूर महानगरपालिकेची राजकीय परिस्थिती काय आहे याच्यावर एक व्हिडिओ तयार करीत आहेत आणि 1-2 दिवसांनी तुम्हाला तो पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.